नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मास्टर ऑफ मॅथ या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, गेल्या 2 दिवसापासून आपण SSC GDचे 2024मध्ये जे गणिताचे प्रश्न आहेत ते बघत आहोत। तर आजचा आपला हा तिसरा व्हिडिओ आहे। तर या ठिकाणी आजचा पहिला प्रश्न असेल, निम्नलिखित में से कौन सी संख्या 11 से विभाज्य है। म्हणजे याचा अर्थ काय की खालीलपैकी कोणती संख्याला 11 ने पूर्ण भाग जातो। तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला पहिले 11ची कसोटी माहीत पाहिजे। 11ची कसोटी काय म्हणते की समजा 1 2 3 4 हे असे 4 नंबर आहेत। तर या संख्येला 11 ने पूर्ण भाग जातो का नाही हे आपल्याला चेक करायचं आहे। तर सर्वप्रथम 1 आणि 1 संख्यांची बेरीज करायची। म्हणजे 1 आणि 3 4, 4 आणि 2 6। तर या दोघांमधला फरक एकतर 0 यायला पाहिजे किंवा मग 11 यायला पाहिजे। जर काय दोघांमधला फरक 0 आणि 11 आला तर समजायचं त्या संख्येला 11 ने पूर्ण भाग जातो। तर या ठिकाणी आपण बघूयात की 11ला कोणत्या संख्येने भाग जातो। समजा आपण पर्याय क्रमांक 4 उत्तर घेतलं, ऑप्शन घेतलं। इतर ठिकाणी 9 1 6 9 6। तर मी काय म्हणलं, 1 आणि 1 संख्यांची बेरीज करायची। 9 आणि 9 18, 6 आणि 1 7। 18 मधून 7 गेले, राहिले किती 11। याचा अर्थ काय की या संख्येला 11 ने पूर्ण भाग जातो। पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असेल। पुढचा प्रश्न, 8 दोस्तों के एक समूह का औसत भार 70 kg है। यदि 70 kg भार वाला एक व्यक्ति समूह में शामिल होता है तो समूह का नया औसत क्या होगा। या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की 8 मित्रांचा जी काय सरासरी वय आहे ती 70 kg आहे। म्हणजे 8 गुणिले 70 बरोबर किती येणार, 8 7 56 म्हणजे 560। परत काय म्हणलं, 70 kg वाला म्हणजे 70 किलो वजनाचा एक परत माणूस आला। म्हणजे पहिले होते 8 किती 8, आता झाले किती 9, कारण एक वाढला। 9 7 63 म्हणजे 630। 630 मधून जर का 560 गेले तर राहतात 70। याचा अर्थ काय की जो नवीन माणूस आलाय त्याचं वय असणार आहे 70 किलो। या ठिकाणी पुढचा प्रश्न, दो संख्याओं का गुणनफल 3375 है और उनका महत्तम समार्पण 15 है, तो लघुत्तम समार्पत्य ज्ञात कीजिए। याचा अर्थ काय की दोन संख्यांचा गुणाकार हा 3375 आहे आणि त्यांचा मसावी हा 15 आहे। तर लसावी किती असं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे। तर सर्वप्रथम मित्रांनो काय करायचं, जो काही गुणाकार दिलाय, गुणाकार किती दिलाय 3375, छेदस्थानी लसावी दिलाय किंवा मसावी दिलाय, जे काही दिलं असेल त्यांना फक्त भाग द्यायचा। या ठिकाणी 15 1 15, 15 2 30, त्याच्यानंतर राहिले किती 3, 15 1 15, 15 2 30, राहिले किती 7, 15 5 75। याचा अर्थ काय की जो लसावी येणार आहे तो असणार आहे 225, पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न आहे बॉडमासवरती। या ठिकाणी तुम्ही बघू शकता। तर सर्वप्रथम आपल्याला बॉडमासच्या नियमानुसार जावे लागेल। बॉडमासचा नियम असा म्हणतो की सर्वात पहिले तुम्ही भागाकार करून घ्या। मग या ठिकाणी भागाकार करू। 897 छेदस्थानी 13 आहे, म्हणजे याला जर 13 ने भाग दिला तर 13 × 78, म्हणजे याने पूर्ण भाग जातो बघा 69चा। 69 प्लस किती राहिले 15, किंवा डायरेक्ट 15 गुणिले 15 गेलं तरी पण चालतं। 225 वजा 27। आता ठिकाणी यांची बेरीज करून घ्या। 9 आणि 5 14, हातसाला 1, हे 3 आणि 6 9 आणि 2 जशास तसे। 294 मधून जर का 294 मधून जर का 27 वजा केले तर आपलं उत्तर येतं 267, पर्याय क्रमांक 2। त्याचबरोबर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, एक कुर्सी 1500 रुपये में खरीदी जाती है और 15% की हानि पे बेची जाती है। तर विक्री किंमत किती, म्हणजे एक वस्तू आहे 1500 रुपयाला आपण विकत घेतली आणि त्याच्यावर 25% तोटा झाला, हानी झाली, लॉस झाला। याचा अर्थ काय की 1500 वरती 25% हानी। याचा अर्थ काय 100 मधून 25 गेले, राहिले किती 75, छेदस्थानी 100, 0 0 कट 0 0 कट, 75 गुणिले 15 करा, उत्तर येते 1125, पर्याय क्रमांक 2।
या ठिकाणी पुढचा प्रश्न असेल, याला पण आपल्याला बॉडमासच्या नियमानुसार सॉल्व करायचं. सर्वप्रथम आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करावं लागेल. मग ब्रॅकेट सॉल्व करू. हे किती 33 आणि 7 किती होणार 40 गुणिले 44 भागिले 2 म्हणजे किती 22 गुणिले 5 5 25. आता या सर्वांचा गुणाकार करावा लागेल. 25 चौक 100 आणि गुणिले 22 सॉरी 25 चौक 100 आणि हा शून्य जसा असता जाईल म्हणजे 1000 गुणिले 22 जर केलं तर उत्तर येतं 22,000. या ठिकाणी पुढचा प्रश्न असेल 25 गुणिले 4 वजा 22 छेदस्थानी 1 छेदस्थानी 11 करा, कारण की व्यस्त केलं तरी चालतं किंवा डायरेक्ट भाग दिला तरी पण चालतं, गुणिले 7 आणि प्लस या ठिकाणी परत करूयात की डायरेक्ट भाग द्या. 11 11 तर दोन्ही 22 4 1 4 4 दोन्ही 8 वजा 2 गुणिले 7 प्लस 4 गुणिले 3. या ठिकाणी 8 जशाच तसे मायनस 7 1 7 7 दोन्ही 14 प्लस 4 3 12. आता या ठिकाणी 12 आणि 20 किती होतात, सॉरी इथं गुणाकार आहे का, एक सेकंद परत एकदा करूयात. याचं उत्तर हे येतं. सोपा प्रश्न आहे, इथं फक्त मला लिहिता येत नाहीत मित्रांनो, त्यासाठी सोपा प्रश्न आहे बॉडमासचा, तुम्ही सॉल्व करू शकता. पुढचा प्रश्न आहे निम्नलिखित में से कौन सी संख्या 4 से विभाज्य है. याचा अर्थ काय मित्रांनो की खालीलपैकी कोणत्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो. तर सर्वप्रथम आपल्याला 4ची कसोटी माहीत पाहिजे. 4ची कसोटी अशा आहे की शेवटचे जे 2 अंक असतात एकक स्थान आणि दशक स्थान या दोन्ही संख्येला 4 ने पूर्ण भाग गेला पाहिजे. मग आपण पर्याय क्रमांक 1 बघूयात. या ठिकाणी 70 आहे, 70ला 4 ने निशेष भाग जात नाही. त्याचबरोबर दुसरा घेऊ 82, 82ला पण 4 ने पूर्ण भाग जात नाही. तिसरा ऑप्शन घेऊ 46, याला पण 4 ने पूर्ण भाग जाणार नाही. आणि चौथा ऑप्शन आहे 48, याला 4 ने भाग जातो. 4 1 4 4 2 8. याचा अर्थ काय की पर्याय क्रमांक 4ला 4 ने पूर्ण भाग जातो. पुढचा प्रश्न आहे निम्नलिखित में से यम के स्थान पे के लिए कौन सा अंक होगा. ज्या ठिकाणी एक मिसिंग नंबर दिला आहे 75 47 यम आणि हां एवढेच दिले आणि असं म्हटलेलं आहे की खालीलपैकी 9 ने भाग जाणारी संख्या कोणती, म्हणजे त्या यमच्या ठिकाणी कोणता अंक ठेवा जेणेकरून 9 ने पूर्ण भाग जाईल. 9ची कसोटी अशी म्हणते मित्रांनो की अंकांची बेरीज ही 9च्या पटीत पाहिजे. जर 9च्या पटीत असेल तर त्या संख्येला 9 ने पूर्ण भाग जातो. आपण बघूयात 7 आणि 5 12, 12 आणि हे किती होणार 11 23 बरोबर. आता 23 मध्ये मित्रांनो मी किती ॲड करू, म्हणजे माझं उत्तर हे 9च्या पटीत असलं पाहिजे. पर्याय क्रमांक मी 4च घेतो स्टार्टिंगला. 23 आणि 4 किती होणार 27 आणि 9च्या पटीत 27 आहे कारण 9 त्रिक 27 होतात. याचा अर्थ काय की यमच्या ठिकाणी 4 ही संख्या पाहिजे. पुढचा प्रश्न आहे 84 126 आणि 168 या संख्यांचा मसावी किती. 85 126 आणि 168. एकशे 30 नंबरचा आहे का प्रश्न मित्रांनो तो, एक सेकंद. हां 84 126 आणि 184. तर या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट भाग दिला तरी चालतो. 42 ने पण जातो, 14 ने पण जातो आणि 4 ने पण जातो. 4 ने देऊयात. 4 1 4 4 2 8 4 1 4 4 त्रिक 12, याला 4 ने जाणं 126 जशास तसं ठेवावं लागेल. मसावीचा अर्थ काय मित्रांनो की फक्त तिन्ही संख्यांना एकाच संख्येने भाग गेला पाहिजे. जर तुम्ही डायरेक्ट 42 ने दिला तरी पण चालतो. याचं उत्तर काय असणार आहे 42. आणि मसावीचा अर्थ काय असणार आहे की शेवटपर्यंत जोपर्यंत एक ही संख्या येत नाही तोपर्यंत निशेष भाग किंवा भाग देणे. जर एक आला शेवटी की आपलं समजायचं की लसाव्या निघलेला आहे. पुढचा प्रश्न परत बॉर्मरचा प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी 5 ने भाग देऊ. 17चा जातो 1700 प्लस 24 गुणिले 6 करावं लागेल. 6 चौक 24 राहिले 2, 6 2 12 आणि 2 14 म्हणजे 144 झाले. वजा
122 गुणिले 3, 3 दुनी 6, 3 दुनी 6 आणि 3 एक 3. आता या ठिकाणी यांची बेरीज करा. 1700 आणि 144 किती होणार ते 1844. 1844 वजा 366 करा, उत्तर येणार 1478. पुढचा प्रश्न आहे 0.025 0.5 का कितना प्रतिशत आहे, म्हणजे कशाचे कितना प्रतिशत आहे, कशाची टक्केवारी विचारली मित्रांनो 0.5ची. मग ज्याची टक्केवारी विचारली ते कधीही छेदस्थानी असतं, म्हणजे 0.5 छेदस्थानी वरती काय येणार 0.025 गुणिले 100. या ठिकाणी घरं समान करून घेऊयात. वरी 3 घर आहेत, खाली एकच घर आहे. या ठिकाणी अजून 2 घरं देऊन टाकूयात. हे 0 कटले, हे 0 कटले, 2 0 कटले, 2 0 कटले, 25 छेदस्थानी 5. याचा अर्थ काय 5% हे आपलं योग्य उत्तर असेल. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे 4 संख्याएं 7, 8, 9, 10 के अनुपात है. इन संख्याओं का योग म्हणजे त्या संख्यांची बेरीज 68 आहे. तर पहिली आणि चौथी संख्यांची बेरीज किती. तर यांची बेरीज किती होणार मित्रांनो 7 + 8 + 9 हे 10, हे होणार 19 आणि हे होणार 7 15, 9 5 14 हाताला 1, याचं होणार 34. म्हणजे 34 बरोबर आपल्याला दिले किती 68. तर पहिली आणि चौथी संख्या, पहिली आणि चौथी म्हणजे 7 आणि 10 17, 17 बरोबर किती 17 1 17, 17 2 68, 68 छेदस्थानी 2 म्हणजेच किती 34. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे वह न्यूनतम संख्या याद कीजिए जो 125, 75, 150 आणि 70 से पूरी तरह से विभाज्य आहे. म्हणजे लहानात लहान संख्या कोणती ज्या संख्येला 125 ने 75 ने 150 ने आणि 70 ने पूर्ण भाग जाईल. तर सर्वप्रथम आपण या ऑप्शनपैकी सर्वात लहान संख्या बघायची. सर्वात लहान संख्या कोणती असणार आहे 2494. मग या ठिकाणी बघितलं तर याला 5 ने पूर्ण भाग जाणार नाही, कारण एकच स्थानी 0 किंवा 5 पाहिजे. मग इथे किती आहे 4 आहे, म्हणून या संख्येला 5 ने भाग जाणार नाही. त्याच्यानंतर कोणती संख्या आहे त्याच्यापेक्षा मोठी 52, 50. या संख्येला 4ही संख्येने पूर्ण भाग जातो, म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न एक कैमरे के मूल्य में 30% की कमी के बाद नया मूल्य 2100 रुपये हो जाता है, तो कैमरे की वास्तविक मूल्य कितना होगा. म्हणजे मित्रांनो जर का एक वस्तू आहे त्याची किंमत जर का 30% कमी केली तर ती होती 2100 रुपये. तर खरेदी किंमत किती, म्हणजे वास्तविक मूल्य पहिली किंमत किती, मग 30% जर कमी केली याचा अर्थ काय ती 70ला झाली. 70 बरोबर किती आहे 2100. तर आपल्याला काय विचारले 100 बरोबर किती. हा 0 हा 0 कट, 7 21 इथं आले 30 आणि 2 0 जशास तसे. याचा अर्थ काय किती पहिली जी किंमत होती ती होती 3000 रुपये. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. परत पुढचा प्रश्न आहे JKL एक पुस्तक 20 दिन में पढ़ते हैं और J आणि K उसी पुस्तक को 25 दिन में पढ़ते हैं, तो L उसी पुस्तक को कितने दिन में पढ़ेगा. JKL हा 20 दिवसामध्ये, परत J आणि K हा 25, यांचा एलसीएम किती येणार 100. 20 5 100 आणि 25 चौक 100. मग ते काय म्हणते मित्रांनो J आणि K किती दिवसात वाचतात 4 दिवसात. मग हे जर का 4 दिवसात वाचत असतील मग 5 मधून 4 गेले राहिला किती 1. J हा किती दिवसात वाचणार आहे, सॉरी इथं या ठिकाणी काय म्हटलं J आणि K म्हणजे L किती दिवसात वाचेल हे आपल्याला विचारलेले आहे. J आणि K बरोबर किती आहे 4. J आणि बरोबर किती आहे 4. मग J K बरोबर जर 4 असेल तर L बरोबर किती, कारण तिघांचा मान किती आहे 5. मग 5 मधून 4 गेले राहिला किती 1. L आहे हा एका दिवसामध्ये वाचेल बरोबर. मग टोटलवर किती आहे 100. 100 छेदस्थानी 1 बरोबर किती येणार आहे 100. पर्याय क्रमांक 1.
त्याचबरोबर पुढचा प्रश्न, यदि दो संख्याओं का गुणनफल 108 है और उनके बीच महत्तम म्हणजे मसावी हा 3 आहे, तर लसावी किती? मी काय म्हटलं मित्रांनो, जो काय गुणाकार दिला तो जशास तसा लिहायचा, सॉरी 108, आणि लसावी दिला आहे काय मसावी दिला आहे काय काही पण देऊ, त्या संख्येने फक्त भाग द्यायचा आहे. म्हणजे 108 छेदस्थानी जर 3 केलं तर उत्तर येतं 36. पुढचा प्रश्न आहे, परत बॉडमासवरती विचारला, 1615 छेदस्थानी 17 प्लस 22 गुणिले 18 छेदस्थानी 9. मग या ठिकाणी पहिले भागाकार करून घेऊयात. 17 भागिले जर का आपण 1615 भागिले जर 17 केलं तर उत्तर किती येणार आहे? 97 153 म्हणजे 95 येईल. 95 प्लस 22 जशास तसे गुणिले, इथं परत भागाकार होईल, 9 1 9 9 2 18 म्हणजे 22 2 44 44 आणि हे 95 किती होणार? 9 आणि 13 139. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, GHJ बरोबर किती आहे? 5 3 2 आणि J आणि K म्हणजे J बरोबर किती आहे? 1 सेकंद, GH आणि परत एक K राहणार आहे. हां, J बरोबर आहे 2 आणि K बरोबर आहे 5. तुम्हाला काय विचारलं आहे? G आणि K ची व्हॅल्यू विचारलेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जी संख्या रिकामी आहे त्या ठिकाणी साईडचे अंक भरत असतात. म्हणजे या ठिकाणी 2 येणार, या ठिकाणी पण 2, या ठिकाणी पण 2. मग आता आपल्याला कोणाचं विचारलं आहे? G आणि Kचं. मग G किती आहे? 5 2 10, 5 2 10, 10 10 कटले, एकास 1 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, M बरोबर 5 आहे, सॉरी M बरोबर 4 आणि N बरोबर 5 आहे. परत C बरोबर किती आहे? 20 आहे. तर MCची किंमत किती असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर M बरोबर किती? 4. त्याचबरोबर N बरोबर किती? 5 आणि C बरोबर किती आहे? 20. मग या ठिकाणी भाग जाणार, 4 1 4, मग परत 5 जशास तसे आणि 4 5 20, सॉरी 1 सेकंद, M N आणि C ची किंमत विचारली. बरोबर, C ची किंमत किती आहे? 20 आहे. आता परत N ची किंमत किती आहे? 4 आहे आणि M ची किंमत किती आहे? सॉरी N ची 5 आहे, 5 आणि M ची किती आहे? 4 आहे. मग या कोणत्या संख्येने भाग जाणार? 4 ने देऊयात, 4 1 4. 1 सेकंद, या प्रश्नामध्ये काही गडबड आहे का? हां, 1 सेकंद. मित्रांनो, सर्वप्रथम काय करा, तुम्ही यांचा एलसीएम घ्या. 4 5 आणि 20चा एलसीएम किती येणार आहे? 20 येतो. बरोबर, मग जर का या 20ला भाग दिला तर 4 5 20, 5 चौक 20 आणि 20 1 20. याचा अर्थ काय? 5 4 1 हे आपलं राईट आन्सर असणार आहे. पर्याय क्रमांक 1. या सर्वांचा पहिले एलसीएम घ्या आणि त्याच्यानंतर त्याची किंमत काढा. पुढचा प्रश्न आहे, परत बॉडमासवरती विचारलेला आहे. तर सर्वप्रथम आपण ब्रॅकेट सॉल्व करूयात, किंवा ब्रॅकेटच्या बाहेरची संख्या त्या जरी सॉल्व केल्या तरी पण चालतात. 6 आणि 2 8 गुणिले 9 मधून 4 गेले, राहिले किती? 5 छेदस्थानी 2. आता काय करणार आहे? भागाकार करणार आहे. 8 गुणिले 5 2, परत भाग जाणार आहे 4 न. 1 सेकंद, आय थिंक या ठिकाणी कोणती तरी संख्या मिसिंग आहे किंवा चिन्ह बदललेलं आहे. नाही परत एकदा करूयात. 6 आणि 2 किती होणार आहे इथं? नाही, 1 सेकंद ना मित्रांनो, पहिले ब्रॅकेट सॉल्व करूयात. 6 + 2 जशास तसं ठेवा, गुणिले 9 मधून 4 गेले, राहिले किती? 5 छेदस्थानी 2. बरोबर, आता या ठिकाणी काय होणार? 6 गुणिले 2
गुणिले 5 गुणिले 1 खाली येणार 2, हे 2 2 कटले, इथं घेणार 6 आणि 5 11, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, 17,600 रुपये राजा राम और मोहन के बीच 6, 7, 9 के अनुपात में बांटा गया तो मोहन का हिस्सा कितना होगा. या ठिकाणी तिघांचा विषय किती दिला आहे, 17,600 बरोबर. तिघं म्हणजे किती, 9 आणि हे 6 15, 15 आणि 7 22. कोणाचं विचारलं आहे आपल्याला, मोहन बरोबर किती आहे, 9 बरोबर किती. या ठिकाणी 11 ने भाग देऊयात, 11 1 11, 11 2 22, परत 11 1 11, राहिले किती 6, 11 6 66, हे 2 शून्य जशास तसे. जर का 2 नाही तर भाग दिला तर किती येणार आहे, 8चा 2 शून्य जशास तसे गुणिले 9, 9 8 72, म्हणजे 7,200 रुपये ही मोहनची किंमत असेल. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, P बरोबर 5, 4 बरोबर Q, तर P प्लस Q छेदस्थानी 5 बरोबर किती. या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, एक तर यांचा एलसीएम घ्या, नाहीतर ज्या संख्या आहेत का त्या व्यस्त करा. म्हणजे P बरोबर M घ्या, P बरोबर Q आणि Q बरोबर P. या ठिकाणी P ची किंमत किती येणार आहे, 4, परत Q ची किंमत किती येणार आहे, 5 आणि P ची किंमत किती आहे, 4. 5 आणि 4 9 छेदस्थानी 4, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, यदि एक शर्ट का विक्रय मूल्य उसके क्रय मूल्य से 35% है तो हानि प्रतिशत क्या होगा, मतलब कितना होगा. जर का मित्रांनो 100% ही खरेदी किंमत असेल तर 35% काय झाली, हानी झाली. मग 35% हानी झाली, मग 100 मधून 35 गेले, राहिले किती 75, पर्याय 65, पर्याय क्रमांक सी. परत पुढचा प्रश्न बॉडमासवरती विचारलेला आहे. हा मित्रांनो तुम्ही करून घ्या, कारण की तेवढा का हार्ड नाही आहे क्वेश्चन. या ठिकाणी पहिले भागाकार करा, उत्तर येऊन जाईल. पुढचा प्रश्न, PQR का क्रमश अनुपात 6, 5, 9 है. यदि उनका योग 400 है तो P और R के बीच कितना अंतर है. तर या ठिकाणी तिघांची जी काय बेरीज दिली ती किती दिलेली आहे, 9 5 14, 14 6 20, 20 बरोबर दिले मित्रांनो 400. मग 1 बरोबर किती येणार आहे, 400, 1 बरोबर येणार आहे 20. जर 1 बरोबर 20 असेल तर तुम्हाला P आणि R मधला फरक विचारला आहे. याच्यामध्ये कितीचा फरक आहे, 3चा, गुणिले 3 करा, 20 त्रिक 60, पर्याय क्रमांक 4 आपलं राईट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, 15 आदमी एक घर 18 दिनों में बना सकते हैं तो 12 आदमी उसी घर को कितने दिन में बनाएंगे. 15 आदमी 18 दिन में तो 12 आदमी कितने दिन में. 3 5 15, 3 चौक 12, बरोबर आहे. इथं भाग जाणार किंवा क्रॉस केलं तरी पण चालतं. 15 आदमी जर का 18 दिन में तो 12 आदमी कितना. 3 चौक 12, 3 5 15, याला जर भाग गेला तर किती येणार आहे, पॉईंटमध्ये उत्तर येणार 22.5. पुढचा प्रश्न, क्या सरळ सरळ करा तरी पण येऊन जातो उत्तर. 60 लंबे 1 मीटर की बिजली 5-5 मीटर के खड्डों में काटा जाता है तो खंडों की संख्या याद कीजिए. किती संख्या आहे मित्रांनो, 12, किती मीटर आहे, 12 मीटर. किती याच्यामध्ये काटायची, 5. उत्तर काय येणार आहे, 12. फक्त त्या संख्येला भाग द्यायचा. यदि x बरोबर 1, y बरोबर 5 तर x रेशिओ x प्लस y बरोबर किती. x बरोबर किती आहे, 1, आणि x आणि y ची बेरीज किती येणार आहे, 5 आणि 6, म्हणजे 6 1 6, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे परत बॉडमॉसवरती. पहिले भागाकार करून घ्या. 4 1 4, 4 2 8, परत किती राहिले, 2 राहिले, 4 सख 24 शून्य जसास तसा, वजा परत 5 ने भाग द्या, 5 त्रिक 15, 5 1 5, 5 1 5, प्लस
21 त्रिक 63, 260 प्लस 63ची बेरीज करा. जी काय बेरीज येईल त्या बेरीजमधून 311 वजा करा. उत्तर येऊन जाईल पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, एक शर्ट $30 में खरीदा जाता है और 40 में बेचा जाता है तो लाभ प्रतिशत कितना होगा. म्हणजे खरेदी किंमत आहे 30, विक्री किंमत आहे 40. रेशो घ्या, त्यातला फरक घ्या. 1 छेदस्थानी 3, कारण की खरेदी किंमत 3 आहे, गुणिले 100. 100 छेदस्थानी 3 याचा अर्थ काय 33.33. पुढचा प्रश्न आहे, एक व्यक्ति 10% की हानि पर एक घड़ियाल बेचता है तो 450 रुपये में बेचता है तो क्रय मूल्य कितना है. म्हणजे जर का एक घड्याळ 10% तोट्याने जर विकली तर ती 450 रुपयाला विकती, तर तिची खरेदी किंमत किती. 10% हानी म्हणजे किती 90 बरोबर दिले 450. तर 100 बरोबर किती, 0 कट किंवा हा 0 कट करा तरी चालतो. 9×5=45 गुणिले 100 म्हणजे 500. पर्याय क्रमांक सी. परत बॉडमासवरती प्रश्न विचारला. पहिल्याला 3 ने भाग द्या. 3 × 3 राहिला 1, 3 × 12 राहिले 2, 3 × 8 24 प्लस परत 7 ने भाग द्या. 200चा जाणार वजा 51. 200 आणि हे किती होणार 348 वजा 51. पर्याय क्रमांक 1 297 उत्तर येऊन जातं. पुढचा प्रश्न आहे, हा पण सोपा आहे मित्रांनो, करून घ्या तुम्ही. पहिले ब्रॅकेट सॉल्व करा, त्याच्यानंतर उत्तर येऊन जाईल. पुढचा प्रश्न आहे, एक क्रिकेट टीम 7 पुरुषों में आयु 26, 25, 21, 29, 24, 28, 22 तो उनकी औसत आयु कितनी है. मित्रांनो जर का सरासरी विचारली तर सरासरीचा अर्थ काय असतो की एकूण संख्यांची बेरीज छेदस्थानी एकूण संख्या. या ठिकाणी एकूण संख्यांची पहिले बेरीज करून घ्या. जसं की 26, 21, 25 ज्या काय ह्या संख्या दिल्यात का सर्व संख्यांची बेरीज समजा 1 झाली. त्याबरोबर आता काय करणार, जेवढ्या संख्या आहेत का किती संख्या आहेत 7, 1 छेदस्थानी 7 करा, उत्तर तुमचं येऊन जाईल. पहिले या संख्यांची बेरीज करा, उत्तर येऊन जाईल. त्याचबरोबर पुढचा प्रश्न, एकतीस, 32, 33 जर या संख्येचा गुणाकार केला आणि 5 ने जर भाग दिला तर बाकी किती उरेल. तर सर्वप्रथम तुम्ही 31 ला भाग द्या. 5 × 30 बाकी राहिली 1. आता 32 ला द्या. 5 × 30 2 राहिली. आता 33 ला 5 × 30 राहिले किती 3. आता या सर्वांचा गुणाकार करा. 3 2 6, 6 1 6, 6 छेदस्थानी 5, 5 1 5 बाकी राहिली किती 1. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, यदि किसी धनराशि पर 30% दर से 2 वर्षों के लिए चक्रवृद्धि ब्याज और साधारण ब्याज के बीच का अंतर 5400 रुपये है तो वह धनराशि कितनी है. मित्रांनो जर का 30% दराने 2 वर्षासाठी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यामधलं जर का फरक 5400 रुपये असेल तर ती मुद्दल किती असं आपल्याला या ठिकाणी विचारले. त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, पी म्हणजे मुद्दल बरोबर आर म्हणजे रेट छेदस्थानी 100 याचा स्क्वेअर बरोबर आहे फरक. मग या ठिकाणी काय येणार आहे, मुद्दल आपल्याला माहीत नाही ती आपण पी मानू. आर आपल्याला माहिती आहे किती आहे रेट किती आहे 30%. मग 30चा वर्ग किती होणार 900, कारण R/100चा स्क्वेअर आहे. या ठिकाणी दर किती आहे 2 वर्षाचा. ठीक आहे, किती टक्के दराने छेदस्थानी 100चा वर्ग किती येणार आहे 10,000 बरोबर किती 54, कारण फरक काढायचा आहे, फरक दिलेला आहे. मग ही 1000 इकडं गुणाकारात जाणार 10,000 आणि इकडं 900. 2 शून्य कटले 2 शून्य कटले 9 सख 54 आणि वरचे 3 शून्य लावून टाका. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, एक वस्तु 20% छूट
पर बेची जाती है तो अंकित मूल्य और विक्री मूल्य का अनुपात कितना आहे? मित्रांनो, नेहमी म्हटलं की अंकित मूल्य याचा अर्थ खरेदी किंमत नेहमी 100% असते. आणि 20% सूट दिली म्हणजे किती झाली? ती 80 झाली. याचा रेशो विचारला आहे. 0 0 कट, अर्धा घ्या 5, अर्धा घ्या 4, 5 4. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, एक्स जेड मिलकर एक काम को 20 दिन में पूरा कर सकते हैं. जेड अकेले उसी काम को 60 दिन में पूरा करता है, तो वाय उसी काम को कितने दिन में पूरा करेगा? मित्रांनो, दोघं मिळून करतायत ना, म्हणून 20 गुणिले 60 करा. आणि दोघं मिळून जर करत असते तर आपण बेरीज केली असती. आता एकटा करतोय आपण वजाबाकी करायची, म्हणजे याचा अर्थ का की 60 मधून 20 गेले, राहिले किती? 40. 20 21 20 2 40, 60 भागिले 2 उत्तर येणार 30. पुढचा प्रश्न, एक शर्ट 40 रुपये में बेचने पर 20% की हानि होती है, तो शर्ट का क्रय मूल्य कितना है? जर 20% विकलं, 20% हानी, याचा अर्थ काय? 80 जर विकलं तर 40 रुपयाला, तर 100 बरोबर किती? 40 1 40, 40 2 80, 100 भागिले 2 म्हणजे किती? 50. पुढचा प्रश्न आहे, परत बॉडमसवरती विचारला आहे. 18 भागिले, बेरीज करून घ्या, 5 आणि 3 8, वजा 2. आता याला भाग द्या किंवा गुणाकार रूपात केलं तरी पण चालतं. 18 गुणिले 1/10 आणि 8 वजा 2. याचे अर्धे घ्या 9, याचे अर्धे घ्या 4. परत 4 ना आता याला भाग द्यावा लागेल. 4 1 4, 4 2 8, पॉईंट जातो, राहिला 1. 4 1 4, 4 2 8, 2 4 5 20, 2.25 वजा 2, 2.25 वजा 2, 2 2 कटले, राहिले काय? 0.25. 0.25 म्हणजे याचा अर्थ काय? 0.25. परत बॉडमसवरती विचारला, तर या ठिकाणी पहिले काय करणार आपण? ब्रॅकेट सॉल्व्ह करणार. ब्रॅकेट म्हणजे कोणतं? 1000 गुणिले 10 म्हणजे किती? 100 गुणिले 10 म्हणजे 1000. 1000 गुण छेदस्थानी 3000, इथे येणार 3, कटलं. परत 100 गुणिले 10 म्हणजे 1000 वजा 100 प्लस 3, किती झाले? काही चुकते का आपलं? परत करूयात. यांचा पहिले गुणाकार करा, किती येणार आहे? 1000. 1000 म्हणजे हे 3 0 3 0 कटले, राहिले किती? 3. यांचा गुणाकार केला, किती येणार? 1000 वजा 100 प्लस 3 बरोबर. इकडे किती येणार आहे? 1003 वजा 1000, किती येणार आहे? 903. पुढचा प्रश्न आहे, एक्स आणि वाय हे दोघं काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतात. जर वाय एकटाच तो 25 दिवसात करत असेल तर ए एकटा किती दिवसात करेल? मी जस्ट सांगितलं, जर दोघं मिळून करत असतील तर प्लस करा आणि एकटा करत असेल तर वजाबाकी करा. मग 20 गुणिले 25, एकटा करतो यांची करा वजाबाकी. 5 1 5, 5 5 25, 20 5 100, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, दो संख्याओं का लसावी 147 है और उन संख्याओं का मसावी 7 है, तो पहली संख्या अगर 21 है तो दूसरी संख्या याद कीजिए. लसावी गुणिले मसावी, लसावी गुणिले मसावी, छेदस्थानी पहिली संख्या किंवा दुसरी संख्या पहिली संख्या दिली 21 गुणिले x, कारण दुसरी संख्या काढायची. 7 त्रिक 21, 3 चौक 12, राहिले 2, 3 9 27. याचा अर्थ काय? की दुसरी संख्या येणार आहे 49, पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे, यमच्या स्थानावर कोणती संख्या असेल जेणेकरून 9 ने पूर्ण भाग झाला? मी नेमकं सांगितलं मित्रांनो, 9ची कसोटी काय म्हणते की 9च्या पटीत अंकांची बेरीज यायला पाहिजे. तर या ठिकाणी यमच्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 ठेवा, म्हणजे किंमत पण 3 ठेवा आणि त्यांची बेरीज करून बघा. ठीक आहे, आपण करून बघूयात. 5 आणि 8, परत 5 2 4, 5 2 4 आणि प्लस आपण बाय ऑप्शन घेतलं 3 बरोबर. 8 आणि 5 13, 13 आणि हे 10 23, 24 25, 25 आणि 4 29. काही चुकतंय का आपलं?
अंकांची बेरीज किती आहे? 8 आणि 5 13, 13 आणि 5 परत 4 आणि 6, हे किती होणार? 11, म्हणजे होणार 4 आणि 2 24. 24मध्ये किती ॲड करायचे म्हणजे 27 येईल? 3 ॲड करा, कारण 9च्या पड्यात 27 आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न, एक साइकिल का अंकित मूल्य 2700 रुपये है, यदि उस पर 10% की छूट दी जाए तो विक्रय मूल्य कितना होगा? 2700 वरती 10% सूट, याचा अर्थ काय? 90. छेदस्थानी 100, 0 0 कट, 2 0 2 0 कटलं. 27 गुणिले 9 केलं तर किती येणार? 243. हा 0 जशाच तसा. 2430 रुपये त्या सायकलची किंमत असेल. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, परत बॉडमसवरती विचारला आहे. 100 वजा 70 करा, 30 येणार. 33मधून 30 गेले, राहिले किती? 3 राहिले. 250 आणि 3 253 होणार. 253मधून जर का 750 गेलं तर उत्तर येणार 502. पर्याय क्रमांक 4. P बरोबर 5, Q बरोबर 3 आणि R बरोबर 2, तर P 2P रेशो 4Q प्लस 3R बरोबर किती? मग P बरोबर किती आहे? 2 आहे. मग 2 गुणिले 5 10, 4Q म्हणजे 4 गुणिले 3 12, आणि इकडे किती येणार आहे? 3 गुणिले R म्हणजे 3 दुनी 6, याची 2 भाग द्या, 5 6 3. पर्याय क्रमांक 4. परत त्या ठिकाणी x बरोबर 7 आहे, y बरोबर 2 आहे. 7ची किंमत xच्या ठिकाणी ठेवून द्या, दोघांची बेरीज करून दोघांची वजाबाकी करा, उत्तर येऊन जातं. पर्याय क्रमांक C. परत 11ने कोणत्या संख्येला पूर्ण भाग जाईल असं या ठिकाणी विचारलेलं आहे. 3 5 4 3 4 5 6, त्या ठिकाणी 4, शेवटी याची ठिकाणी आपण हेच घेऊ. पर्याय क्रमांक 4 2. मी काय म्हटलं, अंकांची बेरीज ही अंकांची बेरीज नाही, एखाद्या संख्येची बेरीज करायची आणि त्या संख्यातला मधला फरक 0 किंवा 11 यायला पाहिजे. जर का आला तर त्या संख्येला 11ने पूर्ण भाग जातो. या ठिकाणी आपण आता बघूयात. 7 7 आणि 4 11, ठीक. 11 आलं, इथं किती येणार आहे? 6 आणि 5 सॉरी 6 आणि 5 11, 11 आणि येतील 13. या ठिकाणी तर येत नाही, 11मधून 3 गेलं 2 राहत आहे. आपण संख्या एखादी मिसिंग केली का? परत एकदा सॉल्व करूयात. 3 1 सेकंद, या ठिकाणी 3 4 5 6 परत 4 आणि नंतर आहे ए. याच्या ठिकाणी आपण 2 ठेवली, बरोबर. आता काय होणार आहे? 5 आणि 3 8, 8 आणि 4 किती होणार आहे? 12. मग ही सगळी झाली 12. आता आपण अशी बेरीज करूया. 6 आणि 4 10, 10 आणि 2 12, याचा अर्थ काय? 12 वजा 12 0, म्हणजेच 11 किंवा जर 0 आलं त्या संख्येला 11ने पूर्ण भाग जातो. याचा अर्थ काय? पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असेल. तर मित्रांनो, या ठिकाणी आज आपण एकूण 50 प्रश्न बघितलेले आहेत. हा आजचा आपला 3रा व्हिडिओ आहे. जर आधीचे 2 व्हिडिओ बघितले नसतील तर बघून घ्या. परत उद्या आपण 4था व्हिडिओ घेऊन येत आहोत. त्याचबरोबर त्याआधी जर का यूट्यूबला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि जर माझ्याकडून काही व्हिडिओमध्ये चुका झाल्या असतील, कुठलं गणित जर समजलं नसेल किंवा माझ्याकडून जर गणित चुकलं असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा. मी त्या गणितामध्ये सुधार करण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय.